जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून चंद्रपूर जिल्ह्यातील महिला पत्रकार आणि समाजसेविकांचा सन्मान करण्यासाठी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना चंद्रपूर जिल्हा शाखेनं एक विशेष सत्कार सोहळा आयोजित केला। हा कार्यक्रम शनिवार दिनांक 8 मार्च 2025 ला संघटनेच्या जिल्हा कार्यालयात मोठ्या धूमधडाक्यात संपन्न झाला। कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या नम्रता ठेमसकर उपस्थित होत्या। कार्यक्रमाच्या प्रारंभात त्यांनी उपस्थित महिलांना आणि पत्रकारांना संबोधित करताना त्यांच्या कामाचं महत्त्व आणि त्यांना मिळणारे समाजातील योगदान यावर प्रकाश टाकला। संघटनेच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मुन्ना तावाडे यांनी देखील आपल्या भाषणात महिलांच्या कार्याची प्रशंसा केली। त्यांनी सांगितलं की महिला पत्रकार समाजाच्या विविध गोष्टींवर काम करत आहेत आणि त्यांचं योगदान समाजासाठी अनमोल आहे। महिलांच्या कार्याला न्याय देण्यासाठी संघटना हे सत्काराचं आयोजन करते आणि यापुढे देखील महिला पत्रकारांसाठी अशा उपक्रमांचे आयोजन केले जातील। समारोपाच्या वेळी कार्यक्रमातील उपस्थित महिलांना आणि पत्रकारांना प्रेरणादायक शब्दांनी शुभेच्छा देण्यात आल्या आणि त्यांच्या कार्यात अधिक यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षणामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख महिला पत्रकार आणि समाजसेविकांचा सन्मान करण्यात आला। यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पत्रकार समाजसेविका तसेच त्यांच्या कार्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींना शाल, ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मुन्ना तावाडे, इंजिनियर नरेंद्र डोंगरे, सूरज दहागावकर, सहसचिव दीपक कटकोजवार, चंद्रपूर तालुका अध्यक्ष धर्मपाल कांबळे, चेतन बोणगिरवार आणि इतर कार्यकर्त्यांनी मोठे सहकार्य केले। किंवा तेवढं मोठं काम अजून नाही सुरुवात झाली आहे कामाची। न्यूज किंवा मीडिया या क्षेत्रामध्ये आकाशवाणीच्या माध्यमातून मी आले आणि स्वप्न खूप होते खरं तर, पण जसं ताईंनी सांगितलं, स्वप्न पाहणं आणि ते खरं उतरणं आणि प्रत्यक्षात मीडियामध्ये आल्यानंतर तिथल्या काय अडचणी आणि खरंच मीडिया काय आहे हे समजल्यानंतर खरंच तिथे काम करायची मानसिकता आपली आहे का आणि आपण करू शकतो का, याला खरंच वेळ लागतो आणि तेवढा सॅक्रिफाईस खूप लागतो। त्याच्यासाठी मला असं वाटतं की मला एक मीडिया म्हणून मी माझं मत मांडते। जसं आता माधुरी आहे किंवा आत्ता पण तुम्ही आले आहेत, स्वाती आणि मी, आम्हाला बरेच वर्ष झाले आम्ही काम करतो। जेव्हापासून मी स्वातीला पाहिलं, नेहा मॅम जर CTV जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा माझं CTVच्या आधी मी पुण्यात होते 3 वर्ष न्यूज चॅनलला, तिथे एक्सपिरियन्स होता घेतला आणि त्याच्यानंतर मी इथे आल्यानंतर आकाशवाणी आणि CTV असं सायमल्टेनियसली सुरू होतं। पण मला असं वाटत होतं की ज्या प्रकारे मला मीडियामध्ये उतरायचं होतं, खरं तर मी लग्न करायला नव्हतं पाहिजे किंवा संसारातच पडायला नव्हतं पाहिजे, खरं सांगायचं म्हणजे जसं मला करायचं होतं काम। पण संसार सुरू झाला आणि मला जसं काम करायचं पाहिजे होतं, जे चॅलेंज मला करायचं होतं ते मी नाही करू शकली, कारण बंधनं, परत आपण ज्यांच्या घरी लग्न करून जातोय तिथे रेस्ट्रिक्शन, तू हे करू नको, तू हे कर, खूप साऱ्या गोष्टी आहेत। बरं, त्या गोष्टीतही काही गोष्टी भानगड करून किंवा मग आपण त्या गोष्टी टॅकल करून काही नाही काही करण्याचा प्रयत्न केला। जसं मी CTVला मराठी न्यूज आणि हिंदी दोन्ही वाचायची, पण जे ॲक्च्युअल मला काम करायचं होतं म्हणजे माझ्यामध्ये भयंकर पोटेन्शियल आणि भयंकर डेअरिंग होतं की रस्त्यावर असला तरी त्याला 2 कोबाडीत मारून, म्हणजे इतकं हे होतं की जर तो चुकत असेल ना, म्हणजे अजूनही रस्त्यावर कोणी चुकत असेल तर रात्री 12 जरी वाजता मी न्यूज घरी जात असेल त्याला झापते तिथेच। मी हा विचार करत नाही का तो दारू पिऊ नये म्हणून। पण महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मी माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन ही डिग्री घेतलेली आहे पत्रकारितेची। अगोदर म्हणजे 10th पासूनच मला वाटायचं की या फील्डमध्ये जायला पाहिजे। माझे वडील पण होते न्यूजपेपरला, त्याच्यामुळेच मग मला तर ती आवड होती। पण न्यूजपेपर हा प्रिंट मीडियाचा झाला वेगळा भाग आणि आपला डिजिटल मीडिया एक वेगळा आहे। तर मास कम्युनिकेशन झाल्यानंतर मला जेव्हा करायचं होतं त्यावेळेस कोणी असं सपोर्टिव्ह नव्हतं। कसं आहे, जर डिजिटल मीडिया बघितलं तर न्यूज चॅनलमध्ये मुलींना येऊ देत नाही, महिलांना खूप दूर लोटले जाते। तसंच आम्ही म्हणजे गेलो होतो 2-3 न्यूज चॅनलला, पण तिथे काही झालं नव्हतं आणि नंतर मग कोरोनाच लागला होता। तर त्यावेळेस राहुल कुलकर्णी आहेत ABP माझाचे, ते म्हणाले होते की तुम्ही मुंबईला या, दादरचं पूर्ण तुम्हाला तिकडे देऊ आम्ही। पण कोरोना असल्यामुळे तिकडे काही जाणं झालं नाही।
मेरा नाम है शबाना शेख। सबसे पहले तो मुझे जैसे राइटिंग करना और एंकरिंग करना भी बहुत ही पसंद है। मतलब खुद की आवाज़ में बोलना मुझे जब स्कूल दिनों से ही बहुत पसंद है। स्कूल में भी कभी टीचर बोलते थे कि सबसे मतलब पढ़ना है आपको तो सबसे फर्स्ट कैसे हाथ ऊपर करते थे, मतलब खुद की आवाज़ ही मुझे पसंद है। और सबसे मैंने फिर मेरी शुरुआत की टीचरशिप से। मुझे पढ़ाना बच्चों को ये बहुत अच्छा लगता है, तो मैंने स्टार्टिंग में छोटे बच्चों को पढ़ाया नर्सरी में। उसके बाद अपना जब पीजी किया जिस कॉलेज में वहाँ पे गवर्नमेंट में लेक्चरशिप किया। लेक्चरशिप के बाद फिर एमपीएससी अपना प्रिपरेशन शुरू हुआ, लेकिन कंडीशंस जब की ऐसी थी कि जिम्मेदारियों का बोझ आ गया और उस वजह से पढ़ाई पूरी नहीं कर पाता। और बाद में कैसे सपोर्ट भी था, मतलब पापा नहीं है, भाई है, और मतलब मेन घर पे कैसे उनका भैया है, उनके भी कैसे फैमिली है, उनको भी अपना संभालना पड़ता है। और मैं भी थोड़ा बहुत देखती हूँ, इसलिए आज मैं घर पे बहुत जिम्मेदार लड़की के तौर पर हूँ। NTV न्यूज मराठी, चंद्रपूर।